आज महाराष्ट्रातल्या 17-18 जिल्ह्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक सभागृहामध्ये या ठिकाणी पार पडली। एकूण 150 पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये धनगर समाजाच्या एसटी आरक्षण प्रश्नावर सर्वांनी गांभीर्यपूर्वक चर्चा केली आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारांच्या घरासमोर धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी ढोल बजाव आंदोलन करणार आहे आणि आमदारांना सांगणार आहे की निवडणुकीच्या अगोदर धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याची अंमलबजावणी करावी, अन्यथा विधानसभा निवडणुकीमध्ये धनगर समाज तुमचा ढोल वाजवल्याशिवाय राहणार नाही। ही भूमिका हा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला। विधानसभा निवडणुकीमध्ये जो पक्ष धनगर समाजाला मोठ्या प्रमाणावर तिकीट देईल, मोठ्या संख्येने तिकीट देईल, त्या पक्षासोबत राज्यातला धनगर समाज राहण्याच्या अनुषंगाने विचार करेल। आरक्षण आणि उमेदवारी या दोन्हीचा मेळ घालून जो पक्ष समाजाला मोठ्या प्रमाणावर न्याय देईल त्या पक्षासोबत राहण्याची आमची भूमिका राहणार आहे, असा निर्णय आजच्या धनगर समाजाच्या बैठकीत झाला। जय मल्हार सेना ही नोंदणीकृत संघटना आहे। जय मल्हार अहिल्या सेना महिलांसाठी फळी आहे। जय मल्हार युवा सेना युवकांसाठी। किसान सेना नव्हती तर ते आज जय मल्हार किसान सेनेची नवीन आम्ही युनिट चालू केली आहे। त्याचबरोबर जय मल्हार विद्यार्थी सेनेची पण युनिट्स आपण काम करण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांसाठी काम म्हणून विद्यार्थी सेना आणि शेतकऱ्यांसाठी काम म्हणून जय मल्हार किसान सेना असे 2 युनिट आम्ही आज धनगर समाजामध्ये चालू केले। निश्चितपणे या युनिटचा उपयोग धनगर समाजाचं संघटन मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी होणार। आज महाराष्ट्रातल्या 18 जिल्ह्यातले कार्यकर्ते ते विशेषतः अहिल्यानगर, जालना, बुलढाणा, परभणी, नांदेड, त्याचबरोबर जळगाव, नाशिक अशा सगळ्या जिल्ह्यातनं धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। 150 लोक प्रतिनिधी होते। आज जय मल्हार सेनेच्या, जय मल्हार किसान सेनेच्या, जय मल्हार युवा सेनेच्या आणि जय मल्हार अहिल्या सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांची निवड या ठिकाणी केली। त्यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले, त्याप्रमाणे त्यांची जबाबदारी निश्चित केली।